MST-CET 2025-26 ॲडमिशन प्रोसेस तर सर्वांची एक्झाम आटोपलेली आहे। यानंतर CET डिपार्टमेंटकडून डॉक्युमेंट लिस्ट देण्यात आलेली आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचे आहे। ज्याही विद्यार्थ्यांनी MST-CET PCB ग्रुप असो किंवा PCM ग्रुप असो, दोनपैकी जेही तुम्ही ग्रुप दिलेले असेल, तर काही विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुपसुद्धा दिलेले असेल, तर तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट देण्यात आलेली आहे। तर संपूर्ण डॉक्युमेंट रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर कोणतीही अडचण जाणार नाही। तर बघू शकता MST-CET ॲडमिशन 2025-26 इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट। तर सर्वप्रथम तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि यामध्ये दिलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असणार आहे। तर बघू शकता संपूर्ण विद्यार्थ्यांना CETचा रिझल्ट म्हणजे जे स्कोर कार्ड येईल तुमचं, हे स्कोर कार्ड तुम्हाला लागणार आहे आणि हे आपल्याला जे फॉर्म फिल करावं लागणार रजिस्ट्रेशन फॉर्म, त्यामध्ये अपलोडसुद्धा करायचं काम पडणार आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा CET रिझल्टचं काम पडणार आहे। त्यानंतर बघू शकता सेकंडमध्ये अदर एक्झाम स्कोर कार्ड। जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जर कोणती अदर एक्झाम दिलेली असेल, तर तुम्हाला ते मार्क्ससुद्धा ग्राह्य धरत असतात, त्यामुळे तुम्हाला ते स्कोर कार्डसुद्धा लागणार आहे। जसं की तुम्हाला इंजिनिअरिंगला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर भरपूर विद्यार्थी JEE देतात, तर JEEचं सुद्धा स्कोर कार्ड तुम्हाला लागणार आहे। अशा प्रकारे तुम्ही फार्मसी वगैरे सुद्धा जर कोणती एक्झाम दिलेली असेल तर त्याबद्दलचे स्कोर कार्ड लागणार आहे। जर तुम्ही एक्झाम दिलेल्याच नसेल कोणत्या आणि फक्त CET दिली असेल, तर तुमची CETचा जो रिझल्ट असेल त्यावरती सुद्धा तुमचा प्रवेश होऊ शकतो। त्यानंतर लागणार आहे तुम्हाला तुमच्या 10वीची मार्कशीट, त्यानंतर 12वीची मार्कशीट, त्यानंतर तुमचे कास्ट सर्टिफिकेट महाराष्ट्र स्टेटचे, तर तुम्हाला हे 3 डॉक्युमेंटसुद्धा लागणार आहे। त्यानंतर बघू शकता इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे नॉन क्रिमी लेअर। तर नॉन क्रिमी लेअर तुम्ही काढलेले आहे का हे एकदा चेक करा। जर काढले असेल तर हे चेक करा की ते एक्सपायर झालेलं आहे का, कारण भरपूर लोकांचे नॉन क्रिमी लेअर 31 मार्चला एक्सपायर झालेले आहे, तर ते नॉन क्रिमी लेअर तुम्हाला चालणार नाही। त्यामुळे तुम्हाला नवीन नॉन क्रिमी लेअर काढायचं काम पडू शकते। त्यामुळे तुमच्याकडे जे नॉन क्रिमी लेअर आहे का एकदा चेक करा, असेल तर त्याची एक्सपायरी डेट चेक करा। जर त्याची एक्सपायरी डेट असेल अजून म्हणजे संपलेली नसेल, तर ते नॉन क्रिमी लेअर तुमचं चालू शकते आणि जर संपलेली असेल तर नवीन काढा किंवा काढलेलं नसेल सुद्धा नवीन काढू शकता। तर नॉन क्रिमी लेअर हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे। जर हे नॉन क्रिमी लेअर नसेल तर तुमचा जो प्रवेश आहे हा ओपन कॅटेगरीमधून होऊ शकतो, त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमी लेअर काढून घ्या। त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट हे सुद्धा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे आणि हे डॉक्युमेंट्स संपूर्ण कास्टसाठी लागणार आहे। यामध्ये ओपन कास्ट असेल तरीसुद्धा लागेल किंवा SC ST ह्या जरी कास्ट असेल तरी लागणार आहे। म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट A to Z संपूर्ण कास्टसाठी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे आणि फॉर्ममध्ये लागणार आहे। यामध्ये जे कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमी लेअर आहे हे ओपन किंवा EWS कास्टला लागणार नाहीत, त्यांना कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमी लेअर आणि व्हॅलिडिटी हे 3 डॉक्युमेंट्स लागत नाही। जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांना, परंतु जे EWS मध्ये असेल त्यांना EWS सर्टिफिकेट लागू शकते। त्यानंतर बघू शकता कास्ट व्हॅलिडिटी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्समध्ये सांगण्यात आलेलं आहे। अजूनही वेळ आहे, ज्यांनी कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेला नसेल, जे विद्यार्थी कास्टमध्ये येतात SC ST OBC NT SBC या संदर्भात ज्याही कास्ट आहेत त्या कास्टमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट सोबत कास्ट व्हॅलिडिटी अतिशय इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे। त्यांच्याकडे वेळ आहे, ते अप्लाय करू शकतात। समाज कल्याणसाठी अप्लाय करा, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढा, कारण ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला 3 राऊंडच्या आत सबमिट करणं अतिशय गरजेचं आहे। जर तुम्ही दिलं नाही तर तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो, कारण कास्ट व्हॅलिडिटी भरपूर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्समध्ये येते। तुम्ही जवळच्या कॉलेजला जाऊन सुद्धा व्हिजिट करू शकता, त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता। त्यानंतर लागणार तुम्हाला TC म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट, जे तुम्ही 12वीचं कॉलेज सोडणार त्यानंतर तुम्हाला तिथून TC सुद्धा मिळणार आहे। त्यानंतर 10 नंबर डॉक्युमेंट बघू शकता रिझर्वेशन सर्टिफिकेट। रिझर्वेशन सर्टिफिकेट त्याच विद्यार्थ्यांना लागते की ज्यांचं रिझर्वेशन आहे वेगळं कोणतं तरी, जसं की कोणी हँडिकॅप असतात किंवा कोणी EX सर्व्हिसमॅन असतात, त्यांचे पाल्य असतात, तर यांचे रिझर्वेशनसुद्धा असतात, तर त्यांना रिझर्वेशन सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे। परंतु याबद्दलचा जो परफॉर्मा असणार आहे तो तुम्हाला वेळेवर सुद्धा मिळू शकतो, किंवा जे विद्यार्थी हँडिकॅप आहे त्यांना हँडिकॅप सर्टिफिकेटसुद्धा लावायचं काम पडू शकते। अशा प्रकारे डॉक्युमेंट लिस्ट आहे आणि यामध्ये बघू शकता इन्कम सर्टिफिकेटसुद्धा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्समध्ये आहे। ज्या विद्यार्थी कास्टमध्ये आहे किंवा ओपनमध्ये असेल तरी तुम्ही इन्कम सर्टिफिकेट या वर्षाचं आता काढून ठेवू शकता, कारण तुम्ही आता काढलेलं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला स्कॉलरशिपसाठी सुद्धा कामी पडणार आणि ॲडमिशन प्रोसेससाठी सुद्धा कामी पडणार। तुम्ही त्याच्या 2 प्रती जरी घेतल्या तर तुमचा या वर्षामध्ये इन्कम सर्टिफिकेट काढायचं काम पडू शकत नाही।
त्यानंतर लागणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड। तर अशा प्रकारे संपूर्ण जे 12 डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, संपूर्ण डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी रेडी करून ठेवा। आपल्या चॅनलवर MST CET 2025-26 बद्दल संपूर्ण अपडेट देण्यात येत आहे। रिझल्ट, रजिस्ट्रेशन या संदर्भात किंवा जे कॅप राऊंड होतात तुमचे पहिला, दुसरा, तिसरा, संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दरवर्षी देण्यात येत असतात। यावर्षीसुद्धा देण्यात येणार। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट रेडी करा, कारण डॉक्युमेंट्समुळे भरपूर विद्यार्थी आपला प्रवेश घेऊ शकत नाही। यामध्ये कोणतीही अडचण असेल कोणत्याही विद्यार्थ्याला तर तुम्ही कमेंट्स करू शकता, कारण कमेंट्सवर सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जात आहे। तर MST CET 2025-26 साठी जे विद्यार्थी इंजिनिअरिंग करणार, कोणते विद्यार्थी फार्मसी, ॲग्रिकल्चर या संदर्भात जेही विद्यार्थी प्रवेश घेणार आहे त्यांना संपूर्ण डॉक्युमेंट्स हे तिन्ही कोर्ससाठी हे डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे आणि सेम टू सेम डॉक्युमेंट्स लागणार आहे तुम्हाला। त्यामुळे डॉक्युमेंट रेडी करा। कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल कमेंट्स करा आणि MST CET 2025-26 ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।